स्वाभिमान असेल तर खडसेंनी विधान परिषदेचा राजीनामा देऊन रावेर लोकसभा मतदारसंघात सुनेविरुद्ध लढण्याचा बाणा दाखवावा असं आवाहन जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन तसेच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना दिलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मान राहिला नाही, मंत्री अनिल पाटील 4 महिन्यांचे आमदार आहेत असं विधान काही दिवसांपूर्वी खडसे यांनी केलं होतं। याला प्रत्युत्तर देत असताना खडसेंनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, मैदानातून पळ काढलाय, ते रणछोड आहेत अशी टीका संजय पवार यांनी पत्रकार परिषद केली आहे। सुरुवातीपासूनच आम्हाला वाटत होतं की हे पवार साहेबांना धोका देतील आणि स्वतःच्या सुनेच्या उमेदवारीसाठी ते शेवटपर्यंत लावून धरतील आणि शेवटी 84 वर्ष वय असताना त्यांनी पवार साहेबांना अंधारात ठेवलं आणि पडद्यामागे ठेवलं आणि स्वतःच्या सुनेची उमेदवारी त्यांनी या ठिकाणी घेतली। त्यांनी वास्तविक स्वतः उमेदवारी घ्यायला पाहिजे होती, मुलीसाठी उमेदवारी घ्यायला पाहिजे होती, परंतु तसं त्यांनी केलं नाही। इतरांच्या बाबतीत बोलतात ते, घरात त्यांची 4 मतं आहेत, एक गठ्ठा 4 मतं आहेत, कोणत्या पक्षाला 4 मतं देतील हे त्यांनाही सांगता येणार नाही। दरवेळी त्यांनी लेवा समाजाला वेठीस धरून लेवा समाजाचा ठेकेदार म्हणून त्यांनी या जिल्ह्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांनी आता डॉक्टरांचं सल्ल्याचं नाव पुढे करण्यापेक्षा या जिल्ह्यामध्ये आपण सगळे बघतायत, फक्त पक्षासाठी सुरेशदादा जैन यांनी कारागृहातून निवडणूक लढवली, देवकर आप्पांनी कारागृहातून निवडणूक लढवली, पक्षाचा आदेश त्यांनी मानलेला आहे। यांनी पक्षाचा आदेश मानून स्वतःच्या परिवारातून उमेदवारी करायला पाहिजे होती। आता अजूनही त्यांना संधी आहे, अजूनही ते सांगू शकतात की साहेब माझ्या घरातून उमेदवारी राहील। जशी बारामतीला लढत आहे तशीच आम्ही रावेर मतदारसंघामध्ये देखील आम्ही उभं राहायला तयार आहे आमच्या परिवारातून। हे असं करताना दिसून येत नाही। खरोखर त्यांची ताकद असेल तर त्यांनी उमेदवारी घ्यावी आणि रोहिणी खडसेची उमेदवारी घ्यावी आणि निवडून आणावं त्यांनी। जे भारतीय जनता पार्टीला झाले नाही ते पवार साहेबांना काय होतील अशी परिस्थिती खडसेंच्या बाबतीत झालेली आहे। संपले होते ते, मरेपर्यंत त्यांनी पवार साहेबांचे उपकार विसरायला नको, अजितदादांचे उपकार विसरायला नको। खुशाल सांगतात ते अजितदादा बायको करता तिकीट मागतायत, काय त्यांना बोलण्याचा अधिकार आहे?